पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळतो। पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे ठेवावे अशी मागणी केली। मात्र त्यांच्या या मागणीवर आता राजकीय वादंग निर्माण झालं असून राजकीय वातावरण तापलं। दरम्यान पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता शहरात पोस्टर ऑर सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले। या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर होता। हे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे लावण्यात आल्याची माहिती मिळते। मस्तानीच्या नावाचा उल्लेख करून थेट खासदार कुलकर्णीवर निशाणा साधला। दरम्यान या वादामुळे पुण्यात पुन्हा एकदा नामांतराच्या राजकारणाला जोर धरला। या बॅनरमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे। ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे। त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील। त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे मला तर तेच वाटतंय की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतेय, तर असं काही बोलू नको। इथले शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस। जय हिंद, जय महाराष्ट्र।